नमस्कार मित्रांनो, तुमच्या डेअरीत आज सुट्टी आहे, दूध संकलन बंद आहे किंवा दूध दर वाढलेले आहेत. पण ही माहिती तुम्हाला शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहोचवता येत नाही का? काही शेतकरी डेअरीवर येतात आणि मग कळते आज दूध दर वाढले आहेत. त्यामुळे गोंधळ होतो, चर्चा होतात आणि वेळ वाया जातो. पण आता काळजी करू नका. मोबाईल डेअरी ॲपमध्ये आहे सूचना फलक. डेअरी सेंटर ओनर म्हणून तुम्ही एकाच क्लिकमध्ये तुमची सूचना जे काही असेल ती तुम्ही टाकू शकता. जसे की आज डेअरी बंद राहील, आजपासून दूध दर वाढले असतील किंवा उद्या सकाळी दूध उशिरा घेतले जाईल. अशा प्रकारचे तुमचे जे काही सूचना असतील ते तुम्ही सूचना फलकमध्ये टाकू शकता. या सूचना शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या मोबाईल डेअरी कस्टमर ॲप्लिकेशनमध्ये दिसण्यात येतील. तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सूचना फलकवरती क्लिक करा. इथे प्लसवरती क्लिक करा. वरती इथे तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला विषय दिलेला आहे. इथे विषय आणि अधिक माहिती दिली आहे. विषयामध्ये तुम्ही 250 शब्दापर्यंत लिहू शकता आणि अधिक माहिती तुम्ही 5,000 शब्दाची लिहू शकता. तर इथे आपण आता विषय टाकणार आहे. दुधाचा दर ₹2 वाढला आहे. तर इथे विषयामध्ये तुमचा जे काही विषय असेल तुम्ही इथे तो विषय टाकायचा आहे. तर आता आपण खाली अधिक माहिती भरून घ्यायची. अधिक माहितीमध्ये तुमची जी काही माहिती असेल ती तुम्हाला तिथे टाकायची आहे. अशा प्रकारे इथे माहिती टाकल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे माहिती टाकली आहे. ही माहिती टाकल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता शेतकरी ॲपमध्ये तलाशी स्क्रोलिंग लाईनमध्ये दर्शवा. तर हे ऑप्शन सुरू करायचं असेल तर इथे बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला एक पर्याय दिला जातो. कधीपर्यंत तुम्हाला ते दर्शवायचं आहे ते तारीख तुम्ही इथे टाकायची आहे. इथे तारीख निवडल्यानंतर ठीक आहे करायचं आहे व इथे तुम्हाला टाईम निवडायचा आहे. कोणत्या टाईमपर्यंत ते ठेवायचं आहे ते. टाईम निवडल्यानंतर ठीक आहे करायचं आहे आणि इथे खाली तुम्ही बघू शकता इथे आपण टाईम आणि आपली डेट जी आहे ती निवडली आहे व सेव्ह करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ही सूचना सर्व शेतकऱ्यांना पाठवण्यासाठी आपली खात्री आहे. तर आपल्याला इथे होय म्हणायचं आहे. होय म्हटल्यानंतर ही जी आपली सूचना आहे ती सेव्ह होऊन जाईल. ही सूचना आपण आता शेतकऱ्याच्या ॲपमध्ये बघूया. ही सूचना कशाप्रकारे शेतकरी ॲपमध्ये दिसण्यात येते. तर ही आपली आता इथे सूचना सेव्ह झालेली आहे. आता आपण शेतकरी ॲप ओपन करूया. तर शेतकरी ॲप ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपली जी सूचना आहे ती इथे दिसत आहे. दुधाचा दर ₹2 वाढ झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सूचना दिसण्यात येईल आणि खाली इथे सूचना फलक म्हणून ऑप्शन दिलेला आहे. तिथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जे काही सूचना आहेत आपल्या ते इथे दिसत आहेत. तर त्या सूचनेवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. इथे तुम्ही बघू शकता आपला विषय जो काही आहे तो इथे दिसत आहे आणि त्याची अधिक माहिती म्हणजे आपण अधिक माहिती जी भरली आहे ती इथे दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सूचना फलकामध्ये सूचना टाकू शकता. कोणताही फोन करायची गरज नाही, कोणतीही अफवा नाही. सगळी माहिती एकदम क्लिअर. म्हणजे मित्रांनो, कमी गोंधळ, जास्त विश्वास आणि प्रोफेशनल डेअरी मॅनेजमेंट हे सगळं शक्य आहे मोबाईल डेअरी ॲप सूचना फलकमुळे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या माहितीपूर्वक ठरला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारू शकता. धन्यवाद.